रायगडच्या पेन तालुक्यात 4 वर्षाची बेपत्ता मुलगी 48 तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुखरूप सापडली। यावेळेस शोध पथक, श्वान पथक, त्याचबरोबर स्थानिक रेस्क्यू टीम, ग्रामस्थ अशा विविध सहकार्यांच्या माध्यमातून मुलीचा शोध घेत होते। आज 48 तासानंतर मुलीचं शोधकार्य थांबलं। मुलगी सुखरूप पोलिसांच्या ताब्यात। पेन तालुक्यातील हेटवणे आदिवासी वाडी येथील 4 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानं पोलीस प्रशासनाची चांगली धावपळ उडाली। सविस्तर बातमी अशी की काल बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास किशोरी किरण महालकर वय 4 वर्ष 6 महिने हे आपली आई सोबत गावाबाहेर एका नाल्या शेजारी शौचालयाला गेले असता आईने आपल्या मुलीला बाजूला उभी करून ठेवली। या 4 वर्षाच्या चिमुकलीने एकदा आवाज दिला, आई कुठे आहेस तू? आई म्हणाली, बाळा आलोच मी। या फक्त 5 मिनिटांच्या वेळात ती चिमुकली बेपत्ता झाली। आपली 4 वर्षाची चिमुकली आपल्या सोबत आलेली कुठे दिसेनाशी झाल्यानं आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली। अनेक तास होऊन गेले तरी मुलगी घरी येत नाही म्हणून गावकऱ्यांनी शोधकार्य सुरू केलं। गावाला लागून घनदाट जंगल असल्यानं गावकऱ्यांनी संपूर्ण परिसर शोधून काढला, परंतु मुलीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही। त्यानंतर नातेवाईक पेन पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलं, परंतु काही हाती लागलं नाही। आईसोबत सकाळी शौचालयाला गेलेली 4 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाली आणि दिवस उलटून गेला तरी तिचा तपास न लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। गावाला लागून घनदाट जंगल असल्यानं गावकरी जंगलात शोध घेत असताना त्यांना या मुलीची चप्पल आणि ड्रेस सापडला, परंतु किशोरीचा कुठेच तपास लागला नाही। आता चप्पल आणि ड्रेस मिळाल्याने या विषयाने एक वेगळं वळण घेतलंय। सदरची घटना पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना समजताच पोलीस प्रशासनाने ऍक्शन मोड घेत सीआरपी, क्यूआरटी, श्वान पथक आणि खोपोली येथील बचाव पथकाला आमंत्रित करून परिसरात 4ही दिशेला शोध मोहीम सुरू केली। परंतु आज 48 तासानंतर 14 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा तपासून सुरू केली असता मुलगी घनदाट जंगलात सुखरूप सापडली। मुलगी सापडताच घटनास्थळी डॉक्टरांना बोलावून वैद्यकीय तपासणी करून अधिकच्या तपासणी करत जाफरीन उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आला। अधिकचा तपास रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे व पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल करतात।